ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या बोलतात आपण झाले कोणाचा किती वरती जातो खाली ढकलतो काय कळत नाही पण आत्ता या 2 दिवस आज सकाळी आम्ही माननीय संजय राऊत साहेब मी स्वतः आदित्य साहेब राजे आम्ही सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली. खरं तर ती घ्यायची गरज भासते कारण रोज वर्तमानपत्रामध्ये आणि माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत. आता गंमत अशी आहे की बातम्या येतात म्हटल्यानंतर इतकं दुर्लक्ष करून पण चालणार नाही म्हणून आम्ही आज स्वतः पत्रकार परिषद घेतली. खरं तर 14 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सर्व खासदारांची बैठक घेतली. 4 जण आम्ही व्यक्तिशः हजर होतो, 4 जण व्हिडिओ कॉन्फरन्स करत होते. मला कळत नाही की एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा असा कोणता गदारोळ आहे. कुणीतरी तुमचं कसं असतं सूत्रांनी बातमी दिली मग ती सूत्र सांगा ना, जो कोण सांगतो ना त्याचं नाव आणं पुढं. ते करत नाही तुम्ही आणि उगाच भ्रम निर्माण करणं, संशय निर्माण करणं, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य मलिन करणं हे काम करू नका. आत्ता मगाशी मी यांना एक बाईट दाखवली आमच्या संजय दिना पाटलांनी. ते इतके हैराण झालेत म्हणजे भाई 200 फोन जर मला आले तर मी काय करू काय चिडचिड वाटतं. आणि म्हणून आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवली म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली. उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलं आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाहीत हे एका व्हीपच्या त्या बैठकीतनं कळणार आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत थांबायला तुम्ही भेट घेतली आहे जे दावे केले जाते पत्र दिलं अशा पद्धतीचं काही पत्र ओम बिर्ला यांना मिळालेलं आहे का जे आणि त्यांची फुटीर गटाकडनं बघा असं सांगताय. आता बघ परत तेच आहे हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. ते सांगतात त्यांना विचारत नाही आम्हाला काय विचारतात. त्यांचं पत्र मला काय माझं पत्र तर खुलेआम टाकलं ना मी. त्यांना आम्ही दिलेलं निवेदन आहे ते आम्ही सगळ्या माध्यमांवर टाकून दिलं. आमचा वित्तपाई सगळ्या माध्यमात आहे लोकांना माहिती आहे. आम्हाला विप काय जारी केलं आहे आमचं पत्र काय त्या पत्रातले मुद्दे काय सगळं दिलं की आम्ही काहीच लपवलेलं नाही. जे लपवत आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही. ज्यांनी खुलेआम सगळं सांगितलं त्यांना तुम्ही 100 प्रश्न विचारता. मला एक सांगू का तुम्हाला वाईट वाटेल परत मगाशी मी चढशिलो ह्याच गोष्टीसाठी आपला चॅनल कशावर वेळ वाया घालवतो. आज देशातले 4000 EVM मशीन जाळल्या का बरं सगळे चॅनल धावून गेले नाही आणि ते त्याचा म्हणजे शोध लावेपर्यंत शांत बसणार नाही असं करत नाही. इथे 2 खासदार आहेत त्यांच्यासाठी हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे चॅनल नाचतात कशासाठी. काय देशावर संकट आलंय का. तो राकेश मेहता का राजेश मेहता कोण आहे 14,000 कोटीचा घोटाळा करून गेला. आता ते LICचे पैसे आहेत त्याच्यात ते सर्वसामान्य तुमचे आमचे पैसे आहेत ना त्याच्यावर चॅनलने केलं पाहिजे ना. अहो देशाचं संविधान धोक्यात आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही. त्याच्यावर याचं आपण वेळ घालवतो ते काय मला योग्य वाटत नाही. तुम्ही प्रश्न विचारला का त्यांना आमच्या पक्षाच्या वतीनं तुम्हाला काय असं पत्र आलंय का त्याच्यावरती त्यांनी काही भाष्य केलंय का. नाही असं आम्ही प्रश्न विचारण्याची गरज भासली नाही आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा. आमचे खासदार आहेत आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही. कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी. देशाच्या संविधानाचा त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. माणसाला जेव्हा कुठेतरी शिवसेना आमची आई आहे असं ते आम्ही सगळेजण मानतो आणि वागतो तशी. त्या आईवर कोणी काही करत असेल तर उद्वेगाने एखादा शब्द आला तर त्याला काय फारसं मोठं तुम्ही चौकट बिकट काय करायची ते करता. आम्ही परवा करत नाही त्याची. काही माणसांची लायकी असते त्याच्याप्रमाणे शब्द येतात तेव्हा त्यांचे शब्द जे आले ते त्या लायकीच्या माणसांसाठी आलेले बाकी काही जण नाही आले. तुम्ही आता म्हटले तुम्ही हा प्रश्न मला विचारताय जे तिकडे आहेत त्यांना हा प्रश्न विचारतो 6 ते 7 खासदार त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो परत तुम्ही जेव्हा मला नका मग माझं म्हणणं तेच आहे ना 7 बोलतात तेव्हा तुम्हाला सकाळी 3 दिसले नाही का रे का आंधळे आहात तुम्ही सगळेजण नाही दिसले का सकाळी 3 9 मधले 3 सकाळी दिसले ना तरी 7चा आकडा येतो म्हणून तुमच्याबद्दलचा संशय व्यक्त होतो. कुणाचा तरी तुम्हाला फीडबॅक आहे हेच चालवा म्हणून तुम्ही चालवताय का. देशावर काही संकट आलंय का नाही ना. पक्षाचं संकट पक्ष बघून गेलं काय बिघडलं पण त्यासाठी तुम्ही जीव आठवला पाहिजे ना की ते जीव आठवत नाही माझं हे दुःख आहे माझं. आणि म्हणून हा 4था स्तंभ विकला गेलाय किंवा लूज असं जसं पाहिलं की आकडा पूर्ण झाला नाही असं आम्हाला कळतंय.
ओमराजे निंबाळकर यांचा अहो, परत तेच माझं म्हणणं आहे, काल परवाकडे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये खासदार गेले त्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांबरोबर फोटो काढून पाठवला. आकडा पुढे फोटो काढा बस. ओके. बस.